नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले मधील सराव संच 1.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.2 मधील उदाहरणे आपण पाहणार आहोत. सराव संच 1.2 मधील प्रश्न पहिला. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. बिंदू दिलेले आहेत आणि त्यांचे निर्देशक दिलेले आहेत या तक्त्यामध्ये. आणि त्यावरून आपल्याला डीई आणि रेख एबी हे दोन्ही एकरूप आहेत का ठरवायचे. रेख बीसी आणि एडी एकरूप आहेत का ठरवायचे. आणि रेख बीई आणि एडी एकरूप आहेत का ठरवायचे. आपल्याला माहिती आहे की दोन रेषाखंड एकरूप केव्हा असतात, जर त्यांची लांबी समान असेल तर. म्हणजे जर डीई आणि एबी ची लांबी समान असेल तरच हे दोन रेषाखंड एकरूप होतील. तसंच इथे पण आणि इथे पण. म्हणजे प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला इथे बघायचं आहे की दिलेल्या दोन्ही रेषाखंडांची प्रथम लांबी काढायची आहे आणि लांबी काढल्यानंतर जर त्यांची लांबी समान आली असेल तरच आपण म्हणणार की ते दोन रेषाखंड एकरूप आहेत. आणि जर लांबी समान नसेल तर ते दोन रेषाखंड एकरूप नाहीत असा आपला निष्कर्ष असणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन 1. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाइन and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. Here points are given in the table and their coordinates are also given, and we have to decide whether these pair of segments are congruent or not. Means DE and AB segments are congruent or not, BC and AD are congruent or not, and segment BE and AD are congruent or not. Here we know that if the lengths of segments are equal, then the segments are said to be congruent. So first we will find the length of each segment here, and then we will decide if the lengths are equal, then the segments are congruent. So let us start this example. आता या उदाहरणातील पहिला उपप्रश्न सोडूया. रेख डीई आणि रेख एबी एकरूप आहेत का ते आपण ठरवूया. मग इथे रेख डीई आणि रेख एबी या दोघांची लांबी प्रथम आपण काढून घेऊया. म्हणजेच या डी आणि ई मधील अंतर आणि ए आणि बी या दोन बिंदूंमधील अंतर आपण काढून घेणार आहोत. आता इथे रेख डीई आणि रेख एबी म्हणजे सेगमेंट डीई आणि सेगमेंट एबी यांचं डिस्टन्स आपण काढणार आहोत, अंतर काढणार आहोत. म्हणजेच डिस्टन्स डीई बरोबर इथे डी चा निर्देशक -7 आहे आणि ई चा निर्देशक 9 आहे. मग डी आणि ई या दोघांच्या निर्देशकात मोठा निर्देशक 9 आहे. म्हणजेच मोठ्या निर्देशकाला पहिल्या कंसात लिहायचं आहे, वजा छोटा निर्देशक लहान निर्देशक -7 आहे तो दुसऱ्या कंसात ठेवला आणि या दोघांची वजाबाकी करायची, कारण आपण अंतर काढण्याचा सराव यापूर्वी केलेला आहे. मग 9 वजा कंसात -7 वजा चिन्हामुळे आतलं चिन्ह बदललं, प्लस झालं, ते 7चं चिन्ह मायनस आहे ते प्लस झालं. 9 आणि 7 16 या पद्धतीने डिस्टन्स डीई आपल्याला 16 मिळालेला आहे. आता तसेच डिस्टन्स एबी पण आपण काढणार आहोत. मग ए आणि बी चे निर्देशक इथे दिलेले आहेत सारणीमध्ये, -3 आणि -5 आहेत. मग इथे डिस्टन्स एबी काढूया. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. मग मोठा निर्देशक आहे ए आणि बी चं डिस्टन्स काढायचं आहे. मग larger coordinate is 5 and smaller coordinate is -3. So subtract small coordinate from the larger coordinate. So 5 minus of -3. 5 मधून -3 ला वजा केलं. मग यांची वजाबाकी इथे खाली सोडूया. 5 आहे तसा, वजा चिन्हामुळे आतलं चिन्ह बदललं, वजा वजाचा गुणाकार अधिक असतो. 5 आणि 3 8. मग विधान 1 मध्ये डिस्टन्स डीई आलेलं आहे 16 आणि विधान 2 मध्ये आलेलं आहे डिस्टन्स एबी 8. मग हे दोन्ही अंतरे समान नाहीयेत, कारण 1 आणि 2 वरून आपल्या लक्षात येत आहे की हे 16 आणि हे 8 आहे. म्हणजेच इथे आपण लिहिलं की डिस्टन्स डीई नॉट इक्वल टू डिस्टन्स एबी, म्हणजे दोन्ही अंतरे समान नाहीयेत, म्हणजे त्यांची लांबी समान नाहीये. म्हणजेच हे दोन्ही रेषाखंड एकरूप नाहीत.
म्हणजेच आपण लिहू शकतो की रेख डीई व रेख एबी हे एकरूप नाहीत. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील सेगमेंट डीई अँड सेगमेंट एबी आर नॉट कॉन्ग्रुएंट बिकॉज देअर लेंथ्स आर not equal, means their distances are not equal, so these segments are not congruent. आता आपण रेख बीसी व रेख एडी हे दोघे एकरूप आहेत की नाही ते आपण ठरवूयात. मग इथे बीसीचं अंतर पहिलं काढून घ्यायचंय आणि ए आणि डी मधील अंतर आपण काढून घेणार आहोत. मग याप्रमाणे इथे आपण अंतर काढूया. डिस्टन्स बीसी बरोबर बीचा आणि सी चा निर्देशक इथे तक्त्यात आपल्याला दिलेला आहे. बी चा निर्देशक 5 आहे आणि सी चा निर्देशक 2 आहे. म्हणजेच मोठा निर्देशक 5 आहे, मग मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा आहे. मग तेच आपण इथे लिहितोय. डिस्टन्स बीसी बरोबर मोठा निर्देशक 5 त्यातून छोटा निर्देशक 2 वजा केला. मग 5 आहे तसा वजा चिन्हामुळे आतलं चिन्ह 2चं प्लस होतं ते मायनस झालं. 5तून 2 गेले 3, विधान 1 म्हटलं. आता असंच डिस्टन्स एडी काढूया. डिस्टन्स एडी काढताना आपण तक्त्यात पाहिलेलं आहे की ए चा निर्देशक -3 आहे आणि डी चा निर्देशक -7 आहे. ए चा निर्देशक -3 आहे आणि डी चा निर्देशक -7 आहे. मग या दोघांमध्ये आपल्याला माहिती की संख्या रेषेवरती -3 उजवीकडे येतं आणि -7 डावीकडे येतं. संख्या रेषेवर उजवीकडचा अंक मोठा असतो, उजवीकडचा निर्देशक मोठा असतो. मग त्यानुसार -3 आणि -7 मध्ये -3 मोठे आहेत म्हणून आपण -3 ला पहिल्या कंसात ठेवलेला आहे आणि लहान निर्देशक -7 आहे तो आपण दुसऱ्या कंसात ठेवला. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला. मग -3 आहे तसे लिहिले. वजामुळे आतलं चिन्ह बदललं, मायनसचं प्लस झालं, म्हणजेच वजा वजा अधिक झालं. आणि इथे भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह आले की त्यांचा हिशोब करताना वजाबाकी होते. वजाबाकी मोठ्यातून लहान होते. 7तून 3 गेले, 4 उरले. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. मग इथे डिस्टन्स बीसी आलेलं होतं 3 आणि इथे डिस्टन्स एडी आलेला आहे 4. मग 1 आणि 2 वरून लक्षात येत आहे की ही अंतरे समान आलेली नाही आहेत. म्हणजेच डिस्टन्स बीसी नॉट इक्वल डिस्टन्स एडी, म्हणजेच रेख बीसी व रेख एडी हे एकरूप नाहीत. म्हणजेच सेगमेंट बीसी अँड सेगमेंट एडी आर नॉट कॉन्ग्रुएंट बिकॉज देअर लेंथ्स आर नॉट इक्वल, मीन्स देअर डिस्टन्सेस are not equal, so these segments are not congruent here. तसेच आता रेख बीई व रेख एडी एकरूप आहेत की नाही आपण ठरवणार आहोत. म्हणजेच रेख बीई आणि रेख एडी या दोघांची लांबी समान येते का आपण प्रथम तपासून पाहणार आहोत. इथे देखील आपण प्रथम डिस्टन्स बीई काढूया. आपल्याला माहिती आहे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आहे. We have to subtract small coordinate from the larger coordinate. So here coordinate of B is 5 and coordinate of E is 9. So 9 is big. So 9 minus 5, 9 as it is, minus of plus becomes minus. So 9 minus 5 is equal to 4. Call this is 1. Distance AD now. Coordinates of A and D are here. Coordinates of A and D are, coordinate of A is -3 and coordinate of D is -7. So -3 is big than -7 on the number line. So we can subtract -7 from -3 here. So -3 minus of -7, minus of minus become plus. So -3 as it is, minus of minus plus 7. So different sign subtraction, 7 minus 3 is 4 and give the big sign to answer. So plus 4 is the answer. So here distance BE is also 4 and distance AD is also 4. So here we can say that both the distances are equal, means their lengths are equal, means length BE and length AD are equal. Therefore these segments are congruent. We know that if the lengths of segments are equal then the segments are congruent. इथे दोन्ही अंतरे समान आलेली आहेत. बीईचं अंतर 4 आलेलं आहे, एडीचं अंतर 4 आलेलं आहे. दोन्ही अंतरे समान आहेत म्हणजेच दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो डिस्टन्स बीई इज इक्वल टू डिस्टन्स एडी. म्हणून आपण लिहू शकतो की रेख बीई व रेख एडी हे एकरूप आहेत. म्हणजेच इथे लिहिलंय सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी आर कॉन्ग्रुएंट.
आता प्रश्न दुसरा, बिंदू एम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 तर AM बरोबर किती? आता इथे या गणितात आपल्याला सांगितलंय की एम हा बिंदू रेख AB चा मध्यबिंदू आहे. AB चं अंतर दिलेलं आहे 8, AB ची लांबी दिलेली आहे 8 आणि आपल्याला AM ची लांबी काढायची आहे. मग इथे गणितात दिलेलं आहे की एम हा बिंदू रेख AB चा मध्यबिंदू आहे. आपल्याला माहिती की मध्यबिंदू हा त्या रेषाखंडाचे 2 समान भाग करतो. म्हणजे AM आणि MB हे जे 2 समान भाग झालेले आहेत यांना सारख्या खुणा इथे केल्या, 2 रेघा दाखवल्यात. या सारख्या खुणांचा अर्थ असतो त्यांची लांबी समान आहे, म्हणजे त्यांची मापे समान आहेत, म्हणजेच ते एकरूप आहेत. एकरूप घटक असतात ते सारख्या खुणांनी दर्शवले जातात. मग आता या गणितात आपण सोडवायला सुरुवात करूया. AM ची किंमत काढायची आणि AB दिलेला आहे 8, M हा मध्यबिंदू दिलेला आहे. मग गणित सोडूया. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे हे गणितात दिले आहे. मग त्यावरून आपल्याला सांगता येईल की मध्यबिंदू आहे म्हणजेच या 2 गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे, कारण मध्यबिंदूची व्याख्या आपण यापूर्वी पाहिलेली आहे. म्हणजेच M हा मध्यबिंदू आहे म्हणजेच A', M', अशी दरम्यानता इथे असणार आहे. A', M', चा अर्थ आहे बिंदू M हा A आणि B यांच्या दरम्यान आहे आणि हे तीनही बिंदू एक रेषीय आहेत. आणि AM बरोबर BM हे असणारच आहे, कारण M हा मध्यबिंदू दिलाय म्हणजे त्याचे 2 समान भाग होतात. मग हे आपल्याला माहिती आहे, कारण मध्यबिंदू आहे दिलंय म्हणजेच या 2 गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या आहेत. मग AM आणि BM जर सारखे आहेत तर आपण लिहू शकतो की AM हा AB च्या निम्मा आहे, म्हणजेच AM बरोबर AB/2, म्हणजेच AM बरोबर AB ची किंमत दिलेली आहे 8, मग ती 8 इथे ठेवली, 8/2, 2 ने भाग गेला 8ला, बेचोक 8 बेक के बे, बेचोक 8, म्हणजे AM ची किंमत आली 4. म्हणजे AM 4 आहे म्हणजे MB सुद्धा 4 आहे. AM आणि BM सारखे आहेत, पण आपल्याला AM ची किंमत विचारली होती ती इथे आपण लिहिलेली आहे. म्हणजे AM 4 असेल, MB पण 4 असेल, 4 आणि 4 मिळून ह्या AB ची लांबी 8 आहे. याचा पडताळा देखील आपण इथे घेतलेला आहे. नाव सेकंड क्वेश्चन फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.2. Point M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of AM. Now, in this example, M is the midpoint of segment AB, it is given, and the length of AB is 8. So here, we have to find AM. Now, point M is the midpoint of segment AB, it is given. Now, once we know that M is the midpoint of segment AB, it means that A', B means M is between A and B, and A, M, B, these 3 points are collinear, and also AM is equal to MB because M is a midpoint. So the length AM and the length MB are equal. Means here I shown here identical marks in this figure. So these double lines are the identical marks. The meaning of these identical marks is the lengths are equal. Means length AM and length MB are equal because M is a midpoint of segment AB. Means here AB is 8 and we have to find AM, and AM and MB are equal. It means that the length AM is half of AB. So I write here A', M', and AM is equal to BM because point M is a midpoint of segment AB. Just we learn here. Now we can write AM is equal to half of AB, means AB upon 2. Here put the value of AB. AB is 8, so AM is equal to 8 upon 2. 2 1s are 2, 2 4s are 8. So AM is equal to 4, and this AM is equal to 4 means MB is also 4. So AM is 4, MB is also 4, means AB is 8, means M is the midpoint of segment AB here. And we have to find AM here only, so AM is 4 and this value we have to find in this example. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे आणि रेख CP ची लांबी दिलेली आहे 2.5, CP बरोबर 2.5, तर रेख CD ची लांबी काढा. या गणितात आपल्याला बिंदू P हा
रेख सीडीचा मध्यबिंदू दिलेला आहे. मी इथे मुद्दाम आकृती काढली आहे म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. पी हा बिंदू सीडीचा मध्यबिंदू आहे म्हणून इथे सारख्या खुणा केलेल्या आहेत. सारख्या खुणांचा अर्थ आहे त्यांची लांबी समान आहे म्हणजे सीपी ची लांबी आणि पीडी ची लांबी समान आहे. इथे सीपी ची किंमत दिलेली आहे 2.5 तर आपल्याला सीडी ची किंमत काढायची आहे आणि बिंदू पी हा मध्यबिंदू दिलेला आहे. मध्यबिंदू दिलेला आहे म्हणजेच आपल्याला माहिती आहे की सी डॅश पी डॅश डी असणार आहे कारण मध्यबिंदू जो असतो प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो आणि तो मध्यबिंदू त्याच्या अंत्यबिंदूंच्या दरम्यान असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच बिंदू पी हा रेख सीडीचा मध्यबिंदू आहे हे दिला आहे आणि सी डॅश पी डॅश डी चा अर्थ आहे बिंदू पी हा सी आणि डी यांच्या दरम्यान आहे आणि ते तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत आणि मध्यबिंदू आहे माहिती आहे म्हणजे सीडीचे 2 समान भाग होतात म्हणजेच त्याचं 2 समान रेषाखंडामध्ये विभाजन होतं म्हणजे सीपी आणि पीडी हे त्याचे 2 समान भाग झाले म्हणजेच हे दोन्ही समान आहेत. मग आता इथे आपल्याला माहिती आहे की हे जर दोन्ही समान भाग आहेत तर सीपी हा सीडीच्या बरोबर निम्मा असणार आहे. निम्मा आहे म्हणजे सीडीला आपण 2 ने भागलं की सीपी मिळणार आहे म्हणून इथे लिहिलंय सीपी बरोबर सीडीच्या निम्मा म्हणजे सीडी भागिले 2. मग इथे किंमत ठेवली. सीपीची किंमत गणितात दिलेली आहे 2.5. मग ही किंमत इथे ठेवली सीपीच्या जागेवर. सीडी आहे तसा छेद 2 पण आहे तसेच. मग इथे 2 इकडे छेदात होते ते इकडे गुणाकारात घेतले डाव्या बाजूला घेतले ते गुणाकारात येतील. 2.5 गुणिले 2 बरोबर सीडी म्हणजेच 2.5 ने 2 ला गुणलं 5.0 आले बरोबर सीडी म्हणजेच सीडी बरोबर 5. 5.0 म्हणजेच 5 पॉइंटच्या पुढे 0 आला की लिहिण्याची आवश्यकता नसते म्हणून सीडी बरोबर 5. Let us solve question 3 from practice set 1.2. Point P is the midpoint of segment CD. If CP is equal to 2.5, find the length CD. Here in this example, point P is a midpoint of segment CD. This is given. So point P is the midpoint of segment CD. This is given. Here the length CP is 2.5 also given. And we have to find the length CD means distance CD we have to find. Now P is a midpoint is given, so we know that midpoint of segment always between the endpoints of that segment. So P is between C and D. C and D are the endpoints of this segment CD. So P lie between C and D. So we know that P is a midpoint means CP and PD are also equal in length. So C dash P dash D means P is between C and D and CP is equal to PD. CP and PD are equal. So identical marks are shown in the figure. The meaning of this identical marks is the length of these two segments are equal in length. So CP and PD are equal. The midpoint divides that segment equally. So CP and PD are equal in length. So we know that if CP and PD are equal means CP is half of CD. So I write here CP is equal to half of CD means CD upon 2. So put the value of CP here which is given. So CP is 2.5. So 2.5 is equal to CD upon 2 as it is. So take 2 to the left hand side, it will be in the numerator. So 2.5 into 2 is equal to CD and 2.5 into 2 is 5.0 is equal to CD. So CD is equal to 5. 5.0 means we can write simply 5. So CD is equal to 5. This value we have to find in this example. आता प्रश्न चौथा सोडूया. जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर आणि AP बरोबर 3.4 सेंटीमीटर तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. आपण हा देखील रेषाखंडांचा लहान मोठेपणा यापूर्वी पाहिलेला आहे. अतिशय सोपं गणित आहे हे. रेषाखंडांच्या तिन्ही रेषाखंडांची लांबी आपल्याला इथे दिलेली आहे. मग यांच्या लांबींवरूनच आपण ठरवणार आहोत की कोणता रेषाखंड मोठा आहे आणि कोणता लहान आहे. मग इथे लांबींवरून लगेचच कळतंय आपल्याला की AB 5 आहे, BP 2 आहे आणि AP 3.4 आहे. म्हणजे AB हा सर्वात मोठा रेषाखंड आहे आणि BP हा सर्वात लहान रेषाखंड आहे. इथेच आपल्याला उत्तर याचं तोंडीच सांगता येतं गणित वाचल्याच. तरी पण आपण कागदावरती कसं सोडवायचं ते पाहूया.
तर इथे AB 5 दिलेला आहे, BP 2 सेंटीमीटर आणि AP 3.4. मग मी यांच्यामध्ये चढत्या क्रमाने अशा संख्या मांडल्या. सर्वात लहान संख्या 2 सेंटीमीटर, त्यापेक्षा मोठी 3.4 आणि त्यापेक्षा मोठी 5 सेंटीमीटर. म्हणजे 2 सेंटीमीटर हे लहान आहेत 3.4 पेक्षा आणि 3.4 लहान आहेत 5 पेक्षा. असे 4 पेक्षा लहानचं चिन्ह वापरून या 3 संख्या मी लिहिल्या. मग यांची नावं लिहितोय. 2 सेंटीमीटर कोणाची लांबी आहे? बीपीची आहे. मग बीपी इथे लिहिला. 3.4 कोणाची लांबी आहे? एपीची आहे म्हणून एपी लिहिला. आणि 5 सेंटीमीटर सर्वात मोठे आहेत ते एबीची लांबी आहे म्हणून एबी लिहिला. म्हणजे या तिघांमध्ये, त्या तिघांच्या लांबींमध्ये जो संबंध आहे तोच संबंध इथे मी परत कायम ठेवलाय. फक्त नावं लिहिली आहेत त्या रेषाखंडांची. म्हणजे बीपी लहान आहे एपी पेक्षा, एपी लहान आहे एबी पेक्षा. म्हणजे सगळ्यात लहान इथे बीपी रेषाखंड आहे आणि सर्वात मोठा एबी रेषाखंड आहे. तेच इथे लिहिलंय. रेख एबी हा सर्वात मोठा रेषाखंड आहे आणि रेख बीपी हा सर्वात लहान रेषाखंड आहे. Let us solve question 4 from practice set 1.2. If AB is equal to 5 cm, BP is equal to 2 cm and AP is equal to 3.4 cm, compare the segments. In this example, the lengths of 3 segments are given. AB is 5, BP is 2 cm and AP is 3.4 cm. So it is very easy to compare these 3 segments here because according to their lengths, BP is the smallest segment here. So I write 2 centimeter is less than 3 centimeter is less than 5 centimeter. According to their lengths, I can write this statement. So 2 centimeter is less than 3.4 and 3.4 is less than 5 centimeter. So accordingly we can write the names also. So 2 centimeter is the length of BP. So BP is less than 3.4 means 3.4 is the length of AP, so AP I write here, and length 5 centimeter is of segment AB, so I write segment AB here. So BP is less than AP is less than AB here. So with this statement we can write segment AB is the greatest segment here and segment BP is the smallest segment here. So we can write in this way. Segment AB is the greatest segment and segment BP is the smallest segment. So it's very easy. आता सराव संच 1.2 मधील प्रश्न 5वा सोडूया. आकृती दिलेली आहे 1.13. या आकृतीमध्ये एकाच रेषेवर इथे T, S, R, P, Q असे 5 बिंदू दिलेले आहेत आणि या आकृतीवरून इथे आपल्याला 7 प्रश्न विचारलेले आहेत. या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे की किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग आता इथे आरपीच्या विरुद्ध किरणाचं नाव लिहायचं आहे. आरपी किरण पहिला पाहूया कुठे आहे. आरपी इकडे चाललेला किरण आहे. हा जो किरण आहे हा आरपी किरण आहे. याच्या विरुद्ध किरणाचं नाव पाहिजे आपल्याला, म्हणजे तो विरुद्ध दिशेला जाणारा पाहिजे. आरपी इकडे चाललेला आहे उजवीकडे, म्हणजेच आर ने सुरू होणारा याचा विरुद्ध किरण इकडे होईल. आपल्याला माहिती आहे विरुद्ध किरण म्हणजे काय, तर विरुद्ध किरणाची जोडी लिहिताना त्यांचा आरंभ बिंदू सामायिक लागतो आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध पाहिजेत आणि ते दोन्ही किरण एका रेषेवर पाहिजेत. मग आता इथे एका रेषेवर तर आहेच आहेत, फक्त विरुद्ध दिशेने जाणारा किरणाचं नाव लिहायचं आपल्याला. मग आरपी किरण जर उजव्या दिशेला चालला असेल तर इकडचा किरण लिहायचा आहे आर ने सुरू होणारा, आरंभबिंदू आर असणारा, म्हणजे किरण आर एस पण सांगू शकतो किंवा किरण आर टी पण सांगू शकतो. म्हणून इथे आपण दोन्हीपैकी कुठलंही उत्तर लिहू शकतो. किरण आर एस किंवा किरण आर टी हे या किरण आरपीचे हे विरुद्ध किरण होऊ शकतात. म्हणजे किरण आरपीचा विरुद्ध किरण आर एस पण होऊ शकतो किंवा किरण आरपीचा विरुद्ध किरण आर टी पण होऊ शकतो. Let us solve question 5 from practice set 1.2. So here write the answers to the following questions with reference to figure 1.3. Figure is given. In this figure 5 points are given. They are collinear points. All the points are on the same line and we have to write the answers of these questions. So let us see one by one. So
look at this figure. In this figure, we have to write name of opposite ray of ray RP. So where is ray RP? Look at figure. Ray RP is towards this direction. So we have to write the name of its opposite ray. And we know that what is meant by opposite rays. The pair of opposite rays are on the same line, but they have different directions, totally opposite directions, and they have a common origin, and they are collinear. So we have to write the opposite directions of this RQ ray is either ray RS or ray RT. So I can write here ray RS is also opposite ray of RP, and ray RT is also opposite ray of RP. So RP is towards this direction, and we have to write its opposite direction. So the opposite directions rays are ray RS or ray RT. So we can write any of this. आता दुसरं उदाहरण आहे, किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा. आपल्याला माहिती आहे छेदसंच आपण संच प्रकरणात भाग 1 मध्ये शिकलेलो आहे. छेदसंच म्हणजेच त्यांच्यामधले सामायिक घटक आपल्याला लिहायचे असतात. मग प्रथम हे किरण PQ आणि किरण RP आकृतीत पाहूया. किरण PQ हा इकडे चाललेला आहे उजव्या बाजूला, आणि दुसरा किरण आहे RP, म्हणजे किरण RP देखील उजवीकडेच चाललेला आहे, इकडेच. मग आता किरण PQ सुद्धा बिंदूंचा संच आणि किरण RP सुद्धा बिंदूंचा संच आहे. मग यामधले सामायिक बिंदू कोणते येतात ते पाहायचंय. यासाठी मी इथे थोडंसं रेखांकित करतोय. किरण RP पहा, हा इकडे चाललेला आहे. मी कोणत्या किरणावरून, कोणत्या बिंदूंवरून मी दोनदा गिरवतोय ते कॉमन असणार आहेत, सामायिक असणार आहेत. हा झाला किरण RP, आणि आता दुसरा आहे किरण PQ, म्हणजे हा झाला. म्हणजे इथून सगळे बिंदू हे झाले किरण RP चे, आणि इथून सगळे बिंदू झाले किरण PQ चे. म्हणजे किरण PQ चे बिंदू जे आहेत ते किरण RP वरती सुद्धा येतात, म्हणजेच ते सामायिक आहेत. म्हणजेच इथे आपण किरण PQ हे त्याचं छेदसंचाचं उत्तर इथे लिहू शकतो. Here we have to write the intersection set of ray PQ and ray RP. Now look at the figure. Here ray PQ is towards this direction. So these are the points of ray PQ. Now ray RP means these are the points of ray RP. This is also towards the right direction. So these are the points of ray RP, and these are the points of ray PQ. So we have to write the intersection. Intersection means we have learned in Maths 1 Chapter 1 sets. The intersection set means we have to write the common elements, means common points we have to write here. Because the ray PQ is a set of infinite points. Ray RP, this is also infinite set of infinite points. So the common elements are only this. Ray RP means these are the points, and ray PQ is nothing but these are the infinite points. So ray PQ are the common points between these two sets. So here we can write the intersection set of ray PQ and ray RP is ray PQ. So answer is ray PQ. इथे तिसरा उपप्रश्न, रेख PQ व रेख QR यांचा संयोग संच लिहायचा आहे. मराठी माध्यमाच्या पुस्तकात इथे रेख PQ झालेला आहे, आणि सेमी इंग्रजीच्या पुस्तकात इथे रे PQ झालेला आहे. हा बदल आहे, म्हणून मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीच्या पुस्तकाप्रमाणे प्रश्न विचारत घेऊन उत्तर सांगतोय, आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीत रे PQ दिलेला आहे, मग त्या पद्धतीने त्याचं उत्तर इथे सांगणार आहे. मग रेख PQ व रेख QR यांचा संयोग संच. आपल्याला माहिती आहे संयोग संच म्हणजे काय. आपण
गणित भाग 1 मध्ये संच प्रकरणात शिकलेलो आहोत. म्हणजे रेख PQ आणि रेख QR चा संयोग संच म्हणजे PQ चेही सर्व बिंदू आले पाहिजेत आणि रेख QR चेही सर्व बिंदू आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत. मग आता हे दोन्ही संच आकृतीत बघूया. रेख PQ म्हणजे P पासून Q पर्यंतचे हे सर्व अनंत बिंदू झाले आणि रेख QR म्हणजे Q पासून R पर्यंतचे सर्व बिंदू झाले. मग आता दोन्हीचे बिंदू आले पाहिजेत म्हणजे QR चे बिंदू आले पाहिजेत आणि PQ चे बिंदू आले पाहिजेत. म्हणजेच आपल्याला QR चे बिंदू घ्यावे लागतील. म्हणजेच या दोघांचा संयोग संच म्हणजेच होईल रेख QR किंवा रेख RQ पण आपल्याला याचं उत्तर सांगता येईल. म्हणजे रेख PQ व रेख QR चा संयोग संच रेख QR किंवा रेख RQ असं आपल्याला लिहिता येईल. आता इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातून पाहूया. द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. नाउ लुक ॲट द फिगर रे PQ अँड रे QR. सो रे PQ इज टुवर्ड्स द राइट डिरेक्शन अँड रे QR is towards the left direction. So left hand side direction. So we have to write the union. Union means we have to write all the elements of both the sets. Ray PQ and ray QR. We have to take the elements of both the sets means we have to write all points of ray PQ and all points of ray QR in this set of union. So we have to write here, look at figure again. Ray PQ is towards this direction and ray QR is towards left hand side direction. So we have to consider all these points. So all these points means we have to consider this whole line. So we can write this union of these two rays means line RQ or line QR. So I write here line QR is the union of these two rays here. So line QR or line RQ we can write anyway here. चौथा प्रश्न. रेख QR हा कोणत्या कोणत्या किरणांचा उपसंच आहे? State the rays of which segment QR is a subset? Question mark. मराठीत असं आहे रेख QR हा कोणत्या कोणत्या किरणांचा उपसंच आहे. मग आता इथे रेख QR कुठे आहे प्रथम आकृतीत बघूया. हा रेख QR आहे R पासून Q पर्यंत म्हणजेच QR हा रेषाखंड झाला. मग आता हा उपसंच व्हायला पाहिजे म्हणजे हे बिंदू त्या दुसऱ्या किरणांच्या संचामध्ये सुद्धा हे सर्व बिंदू आले पाहिजेत तरच रेख QR हा उपसंच होऊ शकतो त्या किरणांचा. म्हणजेच आता असे किरण आपल्याला यामध्ये निवडायचे आहेत की ज्या किरणांवरती रेख QR चे सर्व बिंदू आले पाहिजेत. मग आता इथे पहिला बघूया किरण QR. बघा किरण QR इकडे चाललेला आहे. मग हे किरण QR चे हे सर्व बिंदू आहेत म्हणजे त्याच्यावर रेख QR चे बिंदू आलेले आहेत. आता पाहूया किरण RQ. किरण RQ इकडे चाललेला आहे. मग किरण RQ वरती सुद्धा रेख QR चे बिंदू आलेलेच आहेत. त्यानंतर पुढचा आहे हे दोन्ही बिंदू संच आपण पाहिले आता किरण QR आणि किरण RQ. किरण QR इकडे आहे त्याच्यावर रेख QR चे बिंदू येतात. किरण RQ म्हणजे इकडे चाललेला आहे किरण RQ त्याच्यावरती सुद्धा रेख RQ चे बिंदू येतात म्हणून आपण हे दोन्ही किरण इथे लिहिलेले आहेत. आता पाहूया किरण SQ. किरण SQ इकडे चाललेला आहे. S हा त्याचा आरंभ बिंदू आहे. मग याच्यावरती सुद्धा RQ चे बिंदू येतात. म्हणजेच आकृतीत पाहून आपण हे सर्व किरणांचा पडताळा घेऊ शकतो की या सर्व किरणांच्या बिंदू संचामध्येच रेख RQ चे सुद्धा बिंदू येतात की नाही याचा पडताळा आकृतीवरून आपल्याला घेता येईल. म्हणून मी इथे आता डायरेक्ट फक्त उत्तर सांगतोय. किरण QR, किरण RQ, किरण SQ, किरण TQ, किरण QS आणि किरण QT असे सर्व किरण जे आहेत हे सगळेजण आपल्याला याचं उत्तर सांगता येईल. म्हणजे रेख QR या सगळ्यांचा उपसंच आहे. Here we have to state the rays of which segment QR is a subset. Means let us see first what are the elements of segment QR. Means what are the points of segment QR. So segment QR is here means points from R
to Q. So all these are the infinite points of segment QR. So we have to write this segment QR is a subset of which ray. So we have to identify such a rays here. Now let us see first ray QR. So ray QR is towards this direction. So ray QR means these are the points of ray QR, and all these points are also in the set of segment QR. So we can say that here segment QR is a subset of ray QR. Similarly, we can here understand that ray RQ. So ray RQ is towards this direction. So these are the points of ray RQ, and all these points are also here in the segment RQ also, means QR also. So segment QR is also a subset of ray RQ here. Similarly, we can say that ray SQ also. Ray SQ means these are the points on ray SQ, and RQ means segment RQ means these are the points. So segment RQ is also a subset of ray SQ. So here in this way, we can write which rays are the subsets of segment QR, means ray QR, ray RQ, ray SQ, ray TQ, ray QS, and ray QT. So these are the rays which are the supersets of segment QR, means segment QR is a subset of all these rays here, and we can understand these rays from figure also. प्रश्न 5. आर हा आरंभबिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी आपल्याला लिहायची आहे, म्हणजेच द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. नाउ लुक ॲट द फिगर. आकृतीकडे नीट पहा. आपल्याला आर हा आरंभबिंदू असलेले, म्हणजेच आर हा ओरिजिन किंवा एंड पॉइंट असलेले अपोजिट रेज लिहायचे आहेत, म्हणजे विरुद्ध किरण लिहायचे आहेत. मग आर बिंदू इथे आहे. अपोजिट रेज आपल्याला माहिती आहे की त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात आणि ते एकाच रेषेवर असतात, आणि त्यांच्यामध्ये आरंभ बिंदू हा सामायिक असायला पाहिजे. मग इथे आर हा बिंदू सामायिक घ्यायचा आहे. मग इकडचं एक किरणाचं नाव सांगायचं आहे आणि या बाजूचं एक, विरुद्ध दिशांची किरणांची नावं आपल्याला सांगायची आहेत. मग इकडचा किरण जर मी आरपी घेतला तर इकडचं नाव आपण किरण आर एस सांगू शकतो. इकडचं नाव मी जर किरण आरक्यू घेतलं तर इकडचं नाव आपण किरण आरटी लिहू शकतो, किंवा इकडचं नाव मी किरण आरक्यू घेतलं तर इकडचं नाव मी किरण आर एस. म्हणजे आर ने सुरू होणारा एक इकडचा किरण घ्यायचा आहे आणि आर ने सुरू होणारा एक इकडचा घ्यायचा आहे. अशी कोणतीही एक जोडी आपण इथे सांगू शकतो. मग मी इथे लिहिलेलं आहे किरण आरपी आणि किरण आर एस, ही पहिली जोडी झाली. आर ने सुरू होणारे आरंभबिंदू असणारे हे दोन विरुद्ध किरण आहेत. विरुद्ध किरण म्हणजे एकाच रेषेवर पाहिजेत आणि त्यांचा आरंभबिंदू सामायिक पाहिजे आणि दोन्ही एकाच रेषेवर पाहिजेत. मग आर क्यू किरण हा झाला आणि किरण आर टी ही पण जोडी सांगता येईल, आणि किरण आर एस आणि किरण आर क्यू ही तिसरी जोडी. अशा तिन्ही जोड्या आपल्याला इथे सांगता येतील. म्हणजेच रे आर पी अँड रे आर एस, this is a first pair of opposite rays having end point common R. So we know that what is mean by opposite rays. The rays in which the origin is common, means end point is common, and both the rays must have the opposite directions, and both the rays are collinear. Then we say that the rays are opposite rays. So ray RP and ray RS are the opposite rays having common origin R. Next is ray RQ and ray RT. These are also having common endpoint R. So this is another pair. And third pair is ray RS and ray RQ. So these two rays have also point R is common origin or common endpoint, and both the rays have a opposite direction and both the rays are collinear. So these are also opposite rays. So this is the answer. पुढचा प्रश्न.
एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण आपल्याला लिहायचे आहेत. मग किरण एस टी आणि किरण एस आर इथे आकृतीत पाहू शकतो आपण. किरण एस आर इकडे आहे आणि किरण एस टी इकडे आहे. इथे विरुद्ध किरणच पाहिजेत असं नाहीये. बिंदू एस ने सुरू होणारे आरंभ बिंदू असणारे कोणतेही दोन किरण लिहायचे आहेत. मग आपण याच दिशेचे सुद्धा सगळे किरण लिहू शकतो. किरण एस आर, किरण एस पी, किरण एस क्यू आणि इकडचा आहे किरण एस टी. तर इथे एकच जोडी आपल्याला लिहायची होती, दोन किरण लिहायचे होते. मग मी एक इकडचा लिहिलाय आणि एक इकडचा लिहिलाय, किरण एस टी आणि किरण एस आर. पण एकाच दिशेचे पण आपण एस ने सुरू होणारे आरंभ बिंदू असणारे असे इतरही किरणांची नावे इथे आपण लिहू शकतो. हिअर देर आर सो मेनी रेज हॅव्हिंग common end point S here, ray SR, ray SP, ray SQ or ray ST. So all these rays have a common end point S, so we can write any of these rays, but here only one pair we have to write here, so I write ray ST and ray SR here. Last sub question of question 5. The intersection set of ray SP and ray ST. मराठीमध्ये किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच आपल्याला लिहायचा आहे. आपल्याला माहिती की छेदसंच लिहिताना या दोन्ही संचांमधील सामायिक घटक लिहायचे असतात. मग किरण SP आणि किरण ST मध्ये सामायिक घटक कोणते आहेत आकृतीत लगेच कळेल. किरण ST इकडे आहे आणि किरण SP इकडे आहे. मग याचे बिंदू इकडे आहेत आणि या किरण SR चे बिंदू इकडे आहेत उजवीकडे. मग दोघांचा आरंभ बिंदू एसच आहे आणि तोच सामायिक आहे, फक्त बाकीचे बिंदू दोन्ही संचातले वेगवेगळे आहेत. म्हणजेच बिंदू एस हा जो त्यांच्यातला सामायिक आरंभ बिंदू आहे हाच फक्त सामायिक आहे. बाकीचे बिंदू किरण एसटीचे इकडे आहेत आणि SP किरणाचे बिंदू SR किरणाचे बिंदू इकडे आहेत. म्हणजेच यांच्यामध्ये फक्त सामायिक बिंदू एसच आहे. म्हणजेच यांचा छेदसंच म्हणजे बिंदू एस होईल. हिअर वी हॅव टू राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे SP अँड रे ST. सो रे ST अँड रे SP. सो लुक ॲट फिगर. रे SP means these are the points towards the right hand side, all these points, and ray ST means these are the points towards the left hand side. So here we have to write intersection set. So we know that intersection means we have to write the only common elements, means we have to write here common points only. So here ray ST and ray SR, their points are totally different except S. So S is the only one point which is common between the two sets. So we can write here intersection means only we have to write common points. So only one common point is S. So we can write the intersection set of these two rays is point S here. प्रश्न 6. इथे आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे, बिंदू दिलेले आहेत आणि त्यांचे काही बिंदूंचे निर्देशकही आकृतीत दाखवलेले आहेत. मग यामध्ये 3 उपप्रश्न आहेत. यातील एकेकाचा आपण विचार करूया. The figure is given, the number line is given, points and their coordinates are given in the figure, shown in the figure. Now let us solve one by one. 3 sub questions are we have to solve here. मग पहिला प्रश्न सोडूया. बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू. मग बी बिंदू इथे आहे. बी पासून समदूर असणारे म्हणजे समान अंतरावरचे बिंदू आपल्याला निवडायचे आहेत. मग बी पासून इकडे जेवढ्या अंतरावर आहेत तेवढ्याच अंतरावर इकडच्या बाजूला पाहिजे, डाव्या आणि उजव्या. मग बी पासून इकडे 2 अंतरावर सी बिंदू आहे, कारण इथे 1-1 सेंटीमीटरवर हे बिंदू दिलेले आहेत. 1 अंतरावरती हे बिंदू आहेत. मग बी पासून सी बिंदू इथे घरं मोजू शकतो आपण. 1-2 म्हणजे 2 अंतरावर आहे. मग इकडे 2 अंतरावर असणारा ए बिंदू आहे, म्हणजे बी पासून समदूर असणारे बिंदू आपल्याला आपण लिहू शकतो ए आणि सी आहेत. त्याचबरोबर बी पासून समदूर असणारे आपल्याला अजूनही बिंदू लिहिता येतील. इकडे जर आपण पाहिलं 1, 2, 3, 4 अंतरावर पी आहे. मग इकडे सुद्धा 4 अंतरावर कोण आहे का बघूया. 1, 2, 3, 4 म्हणजे डाव्या बाजूला 4 अंतरावर बिंदू पी आहे बी पासून, आणि बी पासूनच उजव्या बाजूला 4 अंतरावर डी आहे. म्हणजे आपण इथे बिंदू पी व डी
हे उत्तर इथे सांगू शकतो. म्हणजे ए आणि सी ही एक जोडी आहे समदूर असणारी बी पासून, आणि बी पासूनच समदूर असणारी बिंदू पी आणि डी यांची एक जोडी आहे. We have to write here the points which are equidistant from point B. Here is point B. So let us count the distance from left hand side and towards the right hand side. So from B towards left hand side 1, 2. So point A is at a distance 2 from B towards left hand side, and towards right hand side 1, 2. So point C is at a 2 centimeter distance towards the right hand side. So we can say that from point B, point A and point C are equidistant from B and each are at 2 centimeter. So we can write here point A and point C are the equidistants. Now similarly we can count the another pair of points which is equidistant from point B. So here let us count towards right hand side 1, 2, 3, 4. So point D is at a 4 from point B towards the right hand side. Now similarly we have to identify which point is towards the left hand side from B at a 4 distance. So 1, 2, 3, 4. So P is and D point is the equidistant from B at a distance 4. So we can write point B and point D also another pair. So these are the two answers here. Which points are equidistant from point B? प्रश्न दुसरा, बिंदू Q पासून समदूर असणारी एक जोडी लिहा. मग बिंदू Q पहिला इथे आपण पाहिला. बिंदू Q पासून समदूर असणारे बिंदू म्हणजेच डावीकडे आणि उजवीकडे समान अंतरावरचे बिंदूंची नावं लिहायची आहेत आपल्याला. मग बिंदू Q पासून इकडे एक अंतरावर U आहे आणि इकडे एक अंतरावर L आहे, म्हणून पहिली जोडी आपण लिहू शकतो की बिंदू U आणि बिंदू L म्हणजेच पॉइंट U अँड पॉइंट L are the equidistant from point Q because towards left hand side U is at a 1 distance 1, and also point L is towards the right hand side at a distance 1. So U and L are the 2 points which are equidistant from point Q. Similarly we can find the another pair here. From distance from point Q we have to identify equidistant points. So from Q here at a 2 distance point P is there. So 1, 2. So point P is at a 2 distance from Q. Similarly here point R is 1, 2. So point R is also at a distance 2 from point Q. So R and P both are equidistant from Q at a distance 2 each. So this is the another pair. इथे आपल्याला दोन जोड्या सांगता येतील, जशी U आणि L ला आपण पाहिलं Q पासून इकडे एक अंतरावर आहे, L पण इकडे एक अंतरावर आहे, U पण एक अंतरावर आहे, म्हणून पहिली जोडी आपण लिहिली बिंदू U आणि बिंदू L. तसंच आपण बिंदू R आणि P पण समदूर आहे असं म्हणू शकतो. समदूर म्हणजे समान अंतरावर असणारी, Q पासून समदूर असणारी. मग Q पासून इकडे 2 अंतरावर P आहे आणि Q पासून डाव्या बाजूला सुद्धा 2 अंतरावर R बिंदू आहे, मोजू शकतो 1, 2. इकडे पण घर मोजू शकतो 1, 2. म्हणजे Q पासून इकडे 2 अंतरावर P आहे आणि डाव्या बाजूला 2 अंतरावर R आहे, म्हणून R आणि P सुद्धा Q पासून समदूर ही जोडी आहे आणि U आणि L पण Q पासून समदूर आहे. तिसरा प्रश्न आहे, आपल्याला इथे काही 2-2 बिंदूंमधली अंतर काढायची आहेत. अंतर काढण्याचा आपण भरपूर सराव यापूर्वी केलेला आहे, तरी इथे आपण ही उदाहरणं पुन्हा एकदा पाहूया. डिस्टन्स UV काढायचा आहे. मग U बिंदू इथे आहे आणि V बिंदू इथे आहे. इथे V चा निर्देशक दिलेला नाही आहे, म्हणजेच आपल्याला माहिती आहे इथे 4 आणि इकडचा 6 आहे, म्हणजे हा 5 असणार आहे. म्हणजे हा V चा निर्देशक 5 आहे आणि U चा निर्देशक पण इथे -5 आहे. मग -5 आणि +5 या दोन निर्देशकांमधलंच म्हणजे या दोन बिंदूंमधलंच अंतर आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला माहिती की संख्या रेषेवरती उजवीकडचा निर्देशक मोठा असतो, म्हणून मोठ्या निर्देशकाला पहिलं लिहिलं आणि छोटा निर्देशक -5 असणार आहे, हा तो याच्यातून वजा करायचा आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला की दोन बिंदूंमधलं अंतर आपल्याला मिळतं. मग इथे 5 वजा कंसात -5 म्हणजे वजा वजा अधिक झाले. 5 पहिल्या कंसातले आहे तसेच लिहिले, हे वजा वजा अधिक झाले. 5 5 आणि 5 10, अंतर 10 आलं आणि आपल्याला माहिती आहे डिस्टन्स अंतर नेहमी
धन संख्या असतं, ऋणेतर वास्तव संख्या असतं, त्यामुळे इथे धन आलेलं आहे. आणि इथे आपण मोजू शकतो यू पासून व्ही पर्यंतचं अंतर 10 येत आहे का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी आपण घरं मोजत जाऊ शकतो यू पासून व्ही पर्यंत. तसंच आपण पीसी अंतर काढू शकतो. म्हणजेच पी बिंदू इथे आहे, -2 निर्देशक आहे त्याचा. सी चा निर्देशक 4 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज -2 and coordinate of point C is 4. So here coordinate of point C is larger than the coordinate of point P here, because point C is on the right hand side and point P is on the left hand side, and we know that the right handed coordinate is greater than the left handed coordinate on the number line. So we can write here a larger coordinate in the first bracket minus smaller coordinate in the second bracket. So we will subtract this. 4 minus of -2 means 4 as it is. Minus of minus become plus. So 2, 4 plus 2 is 6. So distance is always positive. And here we can count the distance. आपण PC हे अंतर काढलं, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला. पी आणि सी मध्ये दोघांमध्ये मोठा निर्देशक सी आहे. उजवीकडचा नंबर नेहमी मोठा असतो, डावीकडचा नंबर लहान असतो. मग मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा केला. 4तून हा -2 वजा करायचा आहे. मग इथे वजाबाकी केली, 4 आहे तसा लिहिला, वजा वजा अधिक झाले, 2 आहे तसे, 4 आणि 2 6. म्हणजेच इथे अंतर आपण 6 आलेले ते मोजू शकतो. 1 2 3 4 5 6 डिस्टन्स पीसी 6 आलेला आहे. असंच आपण उरलेली 2 अंतरे सुद्धा काढू शकतो. डिस्टन्स व्हीबी म्हणजेच व्ही बिंदू इथे आहे आणि बी इथे आहे. मोठ्या निर्देशकातून छोटा वजा करायचा आहे. व्हीचा निर्देशक दिलेलं नाही, म्हणजेच इथे 5 आहे, इकडचा 4 हा 6 आहे, म्हणजे हा 5 आहे. 5तून हा 2 वजा झाले, 5तून 2 गेले, 3 आले. UL डिस्टन्स काढायचा आहे. UL इथे L चा निर्देशक -3 आहे आणि U चा निर्देशक -5 आहे. मग उजवीकडे L आहे आणि U डावीकडे येतो, म्हणजे L चा निर्देशक मोठा आहे म्हणून L चा निर्देशक -3 पहिल्या कंसात लिहिला आणि छोटा निर्देशक U चा आहे तो -5 तो इथे लिहिला. -3 आहे तसे, वजा चिन्हामुळे आतलं चिन्ह बदलतं, म्हणजेच प्लस झालं मायनसचं, किंवा वजा वजा अधिक म्हटलं तरी चालेल. आणि मग इथे भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी केली, 5तून 3 गेले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे ते इथे दिलं, म्हणजे उत्तर आलं धन. मग इथे आपण अंतरे मोजू शकतो. 1 2 म्हणजे डिस्टन्स UL 2 घरं आहे. याप्रमाणे आपल्याला सर्व अंतरं काढता येतील.